स्वागत आहे आपल्या नवीन रेसिपी मध्ये। तर आज आपण पाहणार आहोत पुलाव कसा बनवायचा। त्यासाठी येथे मी स्पेशल बासमती पुलाव राईस घेतलेला आहे, पाहू शकता। पुलाव बनवण्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले ते पाहूया। कढीपत्ता घेतलेला आहे, 10-12 लसूण पाकळ्या आहेत आणि अद्रक घेतलेला आहे 1 तुकडा, हे आपण मिक्सर मध्ये बारीक करून घेणार आहोत। टोमॅटो घेतलेला आहे 1 मोठा, त्याचे असे उभे काप करून घेतलेले आहेत। कोथिंबीर घेतलेली आहे भरपूर, ती पण बारीक कट केलेली आहे। 2 कांदे घेतलेले आहेत, ते पण असे उभे काप करून घेतलेले आहेत। 1 बटाटा घेतलेला आहे, तो पण कट केलाय आणि पाण्यामध्ये टाकलाय कारण तो काळपट पडू नये म्हणून। 1 वाटी ग्रीन पीस घेतलेले आहेत आणि शेंगदाणे। मिक्सरच्या भांड्यामध्ये अद्रक आणि लसूण आपण बारीक करून घेणार आहोत। पाहू शकता असं जाडसरच बारीक करून घ्यायचे। गॅस ऑन केलेला आहे, कुकर ठेवलेला आहे। आपण व्हेज पुलाव हा कुकर मध्ये बनवणार आहोत। त्यासाठी तेल, 1 पळी तेल टाकलेला आहे। तेल छान गरम झालेलं आहे। आता आपण खडे मसाले टाकूया। 1 चक्रफूल, 3 लवंगा, काळी मिरी 4, तेजपत्ता 2। मिक्सरच्या भांड्यामध्ये अद्रक लसूण बारीक केलेले 1 चमचा, 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी मिक्स करूया। कांदा, चवीनुसार मीठ मिक्स करूया। कांदा 2-3 मिनिटे आपण तेलामध्ये परतून घेऊया। 2-3 मिनिटे झालेले आहेत, कांदा परतलेला आहे। आता आपण टोमॅटो टाकून घेऊया। टोमॅटो टाकला की बटाटा, ग्रीन पीस, शेंगदाणे, कढीपत्ता, कोथिंबीर मिक्स करूया। आता आपण मसाले टाकूया। 1 चमचा घरगुती मसाला, 1 चमचा काळा मसाला, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, 1 चमचा हळद पावडर मिक्स करूया। गॅसच्या मीडियम फ्लेम वरती आपण हे सर्व 5 मिनिटे परतून घेणार आहोत। 5 मिनिटे झालेले आहे, सर्व छान परतलेलं आहे। आता आपण मी स्वच्छ धुतलेला बासमती राईस टाकूया। मिक्स करून घेऊया। शिजण्यासाठी पाणी, झाकण लावूया। कुकरच्या मीडियम फ्लेम वरती आपण 1 शिट्टी घेणार आहोत। कुकरची 1 शिट्टी झालेली आहे। कुकर थंड झालेला आहे। आता आपण उघडून बघूया। पाहू शकता आपला पुलाव एकदम सुटसुटीत झालेला आहे। आता आपण हा पुलाव सर्व करूया।
तर अशा प्रकारे आपण आपला पुलाव सर्व करून घेतलेला आहे. पाहू शकता खूप छान असा झालेला आहे, अगदी सुटसुटीत असा झालेला आहे. आणि पुलाव मध्ये आपण सर्व मटेरियल टाकलेलं त्याच्यामुळे पुलाव पण असा खूप छान झालेला आहे. जर तुम्हाला कधी स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर तुम्ही हा पुलाव नक्की बनवा, खूप पटकन होतो. आणि जर पाहुणे कोण येणार असतील तर हा पुलाव तुम्ही बनवा, पाहुणे तुमचं नक्कीच कौतुक करतील. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.